नमस्कार. आज आपण पाहणार आहोत झटपट अशी बटर पावभाजी कशी बनवायची. पावभाजी म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा मेनू. एकदा अशी पावभाजी बनवून पहा, हॉटेलची चवही विसराल. चला तर आपण आता साहित्य पाहूयात. सगळ्यात पहिला आपण भाज्या चिरून घेणार आहोत. 1/2 किलो फ्लावर, 2 सिमला मिर्च कट करून घ्यायचेत, 2 गाजर साल काढून चिरून घ्यायचेत, 1 बीट चिरून घ्यायचे, त्याचबरोबर 2 बटाटे चिरून घ्यायचेत व वाटीभर वाटाणे मी इथे मिक्स करून धुवून घेतलेले आहेत व कुकरला 3 शिट्ट्या काढण्यासाठी गॅसवरती ठेवून देणार आहे. शिट्ट्या होईपर्यंत आपण इतर लागणारे साहित्य हे बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी 4 कांदे चॉप करून घेणार आहे चॉपरमधून. त्यानंतर मीडियम साईजचे 4 टोमॅटो तेही चॉपरमधून बारीक करून घेणार आहे व 2 सिमला मिर्च त्याही चॉपरमधून बारीक करून घेणार आहे. त्यानंतर मी एक मोठा आल्याचा तुकडा व लसणाच्या कुडी 2 कुड्या सोलून घेतलेल्या आहेत. आता गॅस ऑन करून आपण कांदा भाजून घेणार आहोत. त्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे व कांदा थोडासा चांगला लालसर परतल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तेल टाकल्यानंतर आपण आलं व लसणाची जी पेस्ट बनवली होती ते टाकून घेणार आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचे. ते परतल्यानंतर आपण त्यामध्ये चॉप केलेली सिमला मिर्च होती ती टाकून घेणार आहोत. ती व्यवस्थित परतून घ्यायची. सिमला मिर्च शिजवायची नाही, थोडीशी क्रंची असेल तर ती पावभाजीमध्ये छान लागते. यानंतर चॉप केलेले टोमॅटोज तेही आपण यामध्ये टाकून घेणार. व्यवस्थित परतल्यानंतर मी इथे प्लेन लाल मसाला व 2 चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे. आता मी एक मोठा क्यूब बटरचा टाकून देणार आहे व मसाले व्यवस्थित परतून घेणार आहे. मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे मीठ ॲड करणार आहोत व ज्या भाज्या शिजवलेल्या होत्या त्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत व कढईमध्ये टाकलेल्या आहेत. कढईमध्ये टाकल्यानंतर पुन्हा सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी मी ते स्मॅश करून घेतलेलं आहे. इथं गॅस ऑन करून पॅनवरती बटर टाकून पुन्हा एकदा अर्धा चमचा पावभाजी मसाला मी यामध्ये परतून घेणार आहे. याच्यासाठी मांडला आहे की ज्याच्यामुळे मला याच्यामध्येच पावही गरम करता येतील. मसाला व्यवस्थित परतल्यानंतर तो आपण पावभाजीमध्ये टाकून घेणार आहोत. ते पावभाजी अतिशय टेस्टी लागते. झटपट अशी पावभाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे आणि आता आपण पाव गरम करण्यासाठी त्याच पॅनमध्ये ठेवणार आहोत. इथं मी पॅनला व्यवस्थित बटर लावून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव घेणार आहे. पावालाही छान पावभाजी मसाला लागल्यानंतर त्याची जी टेस्ट आहे ती आणखी छान लागते. आपले मस्तपैकी पाव आता खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. आता सगळ्यात शेवटी कढईमध्ये बटर टाकून घ्यायचे आणि पावभाजी सर्व करण्यासाठी घ्यायची. त्यासाठी मी कांदा, कोथिंबीर आणि लिंबू चिरून घेतलेलं होतं. पावही गरम झाले होते आणि छान असं प्लेटमध्ये पावभाजी घेऊन त्यावरती पुन्हा एकदा बटर टाकून कांदा, कोथिंबीर टाकून पाव ठेवून आता आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा अशी झटपट पावभाजी. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.